चायनीज सेंटरवर मिळते ना, अगदी तशीच चटकदार गोबी मंचुरियन. आणि एकदा का हे मंचुरियन घरी बनवून खाल्लत ना, तर हॉटेल, रेस्टॉरंट किंवा चायनीज सेंटरवरील ही मंचुरी खाणं बंद कराल. इतकी ही मंचुरियन टेस्टी, परफेक्ट बनवून तयार होते. आणि आवाजावरून तर तुमच्या लक्षात आलंच असेल की ती मस्त क्रिस्पी बनवून तयार झाली आहे. आता ही कुरकुरीत मंचुरियन ग्रेव्हीमध्ये घालून इतकी चटकदार बनवले आहे, पोट भरेल पण मन भरणार नाही. तर ही मंचुरियन मी एका चायनीज सेंटरवरील चायनीज कुक कडून शिकून घेतले आहे. त्यामुळे मंचुरियन अगदी प्रॉपर चायनीज सेंटर सारखी बनवून तयार होते. नमस्ते, मी सत्याज रेसिपी मराठी या चॅनलवर आपले खूप 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 मनापासून स्वागत आहे. तर मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात पत्ताकोबी आले आहेत. तर आज मी अर्धा किलो कोबीची मंचुरियन बनवणार आहे. तर हा 1 किलोचा कोबी होता, त्यातील अर्ध्या कोबीची मी मंचुरियन बनवून घेणार आहे. आता मंचुरियन बनवण्यासाठी सर्वात महत्त्वाचं असतं कोबी अगदी बारीक कट करून घ्यायचा किंवा चॉप करून घ्यायचा. काही जण हा कोबी खिसणीवरतीही खिसून घेतात, पण चायनीज सेंटरवरती बारीक कट केला जातो. कारण खिसलेला कोबीज खूपच बारीक खिसला जातो, त्यामुळे मंचुरियन कुरकुरीत बनत नाही. त्यामुळे शक्यतो जितका बारीक कट करता येईल तितका बारीक कट करून घेतला तरीही चालेल, किंवा चॉपरने अशा पद्धतीने अगदी बारीक चॉप करून घेतला तरीही चालेल. तर पहा, मी येथे अर्धा किलो कोबी अगदी बारीक असा चॉपरने चॉप करून घेतला आहे. आता या कोबीमध्ये चवीनुसार म्हणजे अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा काळी मिरी पावडर, अर्धा चमचा आले लसूण पेस्ट, 1 चमचा बारीक कट केलेली मिरची, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, यामुळे कलर खूप छान येतो. त्यानंतर 1/4 चमचा गरम मसाला ऍड केला. आता या कोबीमध्ये सर्व मसाले चांगले मिक्स करून घेऊ. आणि या कोबीमध्ये लगेचच पीठ घालायचं नाही, कारण कोबीमध्ये मीठ घातल्यानंतर थोड्या वेळाने कोबी स्वतःच पाणी सोडतो. त्यामुळे कोबीमध्ये मीठ मसाले ऍड केल्यानंतर 10 मिनिटं हे मिश्रण बाजूला ठेवायचं. कारण लगेचच या कोबीमध्ये पीठ ऍड केलं तर मिश्रण खूपच कोरडं वाटतं, आणि मिश्रण कोरडं झालं आहे म्हणून पाणी ऍड केलं तर थोड्या वेळाने कोबी पाणी सोडतं आणि मिश्रण लूज किंवा पातळ पडतं. त्यामुळे हा कोबी 10 मिनिटं बाजूला ठेवून दिला. आणि मंचुरियनच्या ग्रेव्हीसाठी मी येथे 1 मीडियम साईजचा कांदा, 1 शिमला मिरची, 2 ते 3 कांद्याच्या पाते आणि थोडीशी कोथिंबीर बारीक कट करून घेतली. तर 10 मिनिटात कोबीला हलकसं पाणी सुटलं आहे. आता यामध्ये आपण कॉर्नफ्लॉवर आणि मैदा ऍड करणार आहोत. तर या कोबीमध्ये मी अर्धा कप मैदा आणि पाऊण कप कॉर्नफ्लॉवर ऍड केला आहे. जर पोहे खायच्या चमच्याने हे पीठ मेजरमेंट केलं तर या चमच्याने 5 ते 6 चमचे मैदा आणि 7 ते 8 चमचे कॉर्नफ्लॉवर ऍड केलं. तर हा मैदा आणि कॉर्नफ्लॉवर मंचुरियनमध्ये जास्त झालं तर मंचुरियन आतून कच्ची राहते, शिवाय पीठ खाल्ल्यासारखी लागते. त्यामुळे मैदा आणि कॉर्नफ्लॉवर खूप जास्तही वापरायचं नाही आणि खूपच कमीही वापरायचं नाही. तर हे मंचुरियनचे मिश्रण सुरुवातीला थोडंसं कोरडं वाटतं, पण जसजसं मळून घेऊ तसतसं कोबीला पाणी सुटतं आणि एकदम सॉफ्ट बनतं. त्यामुळे हे मिश्रण सुरुवातीला जरी कोरडं वाटलं तरी अजिबात पाणी वापरायचं नाही. तर इथे पहा, या मिश्रणामध्ये मी अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही, तरीही मिश्रणाची कन्सिस्टन्सी पहा. आता या मिश्रणाचे गोळे बनवून घेऊ. तर मंचुरियनचे गोळे बनवत असताना चायनीज सेंटरवर हे गोळे हातामध्ये घोळून अगदी गोल प्लेन बनवत नाहीत, तर हातामध्ये हे मिश्रण घेऊन त्याच हातामध्ये मंचुरियनला गोल आकार देतात आणि डायरेक्टली तेलामध्ये सोडतात. पण आपल्याला प्रॅक्टिस नसल्यामुळे अशा पद्धतीने गोळे बनवून प्लेटमध्ये ठेवायचे आणि त्यानंतर मंचुरियन तळून घेतली तरी चालेल. तर हे मंचुरियनचे गोळे दोन्ही हातावरती घोळून एकदम प्लेन बनवायचे नाहीत, कारण मंचुरियनचा गोळा न घोळता फक्त गोल आकार देऊन तेलामध्ये तळल्यामुळे अगदी आतपर्यंत मस्त असा फ्राय होतो आणि मंचुरियन मस्त क्रिस्पी बनते. तर पहा, मी येथे थोडेसे गोळे बनवून घेतले आहेत. आता हे तेलामध्ये तळून घेऊ. आता मंचुरियन तळत असताना तेल चांगलं गरम होणं खूप महत्त्वाचं असतं. तर पहा, मी येथे तेल अगदी कडकडीत गरम करून घेतलं आणि त्यानंतर गॅसची फ्लेम स्लो टू मीडियम करून यामध्ये हे मंचुरियनचे बॉल सोडून घेतले. तर तेल अगदी कडकडीत गरम करून घेतलं होतं, त्यामुळे मंचुरियन तेलामध्ये सोडल्यानंतर असे बबल्स येतात. मंचुरियन तळण्यासाठी गॅसची फ्लेम स्लो टू मीडियम ठेवायची आणि या बॉल्सला डार्क सोनेरी कलर येईपर्यंत चांगले फ्राय करून घ्यायचे. तर आपण खूप जास्त लालसर कलर काढणार नाही, कारण आपण
हॉटेल रेस्टॉरंटमध्ये जी ट्रिक वापरतात ती वापरणार आहोत. यामुळे मंचुरियन अजून जास्त क्रिस्पी बनते. तर इथे पहा, मंचुरियनच्या बॉल्सना मस्त असा डार्क सोनेरी कलर आला आहे. आता ही मंचुरी एक्स्ट्रा क्रिस्पी होण्यासाठी परत एकदा फ्राय करून घेणार आहोत. त्यामुळे या स्टेजला तेलातून काढून घेऊ. जर तुम्ही हे मंचुरियन्सचे बॉल डबल फ्राय करणार नसाल तर पहिल्यांदाच यापेक्षा थोडासा डार्क कलर येईपर्यंत तळून घ्या. तर हॉटेल रेस्टॉरंटमध्ये अशा पद्धतीने मंचुरियन्सचे बॉल बनवून ठेवतात आणि मंचुरियनची ऑर्डर आल्यानंतर परत कडकडीत गरम तेलातून तळून काढतात आणि त्यानंतर ग्रेव्हीमध्ये ऍड करतात. यामुळे मंचुरियन मस्त क्रिस्पी बनते. तर हे अशा पद्धतीने फ्राय केलेले मंचुरियन्सचे बॉल 4 ते 5 दिवस फ्रीजमध्ये आरामात टिकतात. त्यामुळे चायनीज सेंटरवर हॉटेल रेस्टॉरंटमध्ये अगदी पटकन मंचुरी बनवून तयार होते. आता हे राहिलेले सर्व मंचुरियनचे मिश्रण मी डायरेक्ट बॉल्स बनवून तेलामध्ये सोडले आणि तळून घेतले. आणि हे पहा, फक्त एकदाच फ्राय केलेले मंचुरी आहेत तरीही किती क्रिस्पी आणि कुरकुरीत बनून तयार झाले आहेत. आता हे मंचुरियन्सचे बॉल अजून एक्स्ट्रा क्रिस्पी बनवण्यासाठी हे बॉल्स थंड झाल्यानंतर परत एकदा तेलामध्ये डीप फ्राय करून घ्यायचे. तर मी येथे चांगलं कडकडीत गरम तेल करून घेतलं आणि गॅसची फ्लेम स्लो करून हे मंचुरियन्सचे बॉल 1 मिनिट भरासाठी डबल डीप फ्राय करून घेतले. आता हे तळून घेतलेले कुरकुरीत मंचुरियन्सचे बॉल मला असेच खायला खूप आवडतात. तर मंचुरियनची ग्रेव्ही न बनवता शेजवान चटणी सोबत किंवा सॉस सोबत ही मंचुरियन खूप छान लागते. आणि ही डबल फ्राय केलेली मंचुरियन पहा किती मस्त एक्स्ट्रा क्रिस्पी बनून तयार झाली आहे. आता चायनीज सेंटरवर किंवा रेस्टॉरंट हॉटेलमध्ये जशी सॉसची ग्रेव्ही बनवली जाते ती ग्रेव्ही बनवून घेऊ. तर कोणताही चायनीज पदार्थ बनवत असताना लोखंडी कढई आणि गॅसची फ्लेम हाय ठेवायची. कारण लोखंडी कढई आणि गॅसची फ्लेम हाय ठेवल्यामुळे या पदार्थामध्ये स्मोकिंग फ्लेवर उतरतो आणि परफेक्ट चायनीज टेस्ट येते. तर मी येथे कढईमध्ये 2 चमचे तेल घेतलं. तेल चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये कांदा ऍड केला. हाय फ्लेम वरतीच कांदा हलकासा सॉफ्ट होईपर्यंत परतून घेतला आणि यामध्ये 1 चमचा आले लसूण पेस्ट ऍड केली. आले लसूण पेस्ट बनवत असताना चायनीज पदार्थामध्ये आले जास्त वापरले जाते. त्यामुळे लसूण कमी आणि आलं जास्त घालून पेस्ट बनवून घ्यायची. आता हाय फ्लेम वरतीच 1 मिनिटभर आले लसूण पेस्ट ही परतून घेतली आणि यामध्ये बारीक कट केलेली शिमला मिरची ऍड केली. तसेच शिमला मिरची ही खूप जास्त शिजवायची नाही. हाय फ्लेम वरती अर्धा ते 1 मिनिट परतून घेतली आणि यामध्ये अर्धा कप बारीक कट केलेली कांद्याची पात आणि 1/4 कप बारीक कट केलेला किंवा चॉप केलेला पत्ताकोबी ऍड केला. कांद्याच्या पातीमुळे मंचुरियनला खूप छान टेस्ट येते. आता हे सर्व 30 ते 40 सेकंद परतून घेतलं आणि यामध्ये मंचुरियनची जान असणारा हा 2 चमचे सोया सॉस ऍड केला. त्याचबरोबर 2 चमचे रेड चिली सॉस ऍड केला. रेड चिली सॉस नसेल तर तुम्ही त्याऐवजी लाल मिरचीची पेस्ट किंवा शेजवान चटणी वापरली तरीही चालेल. आता मंचुरियनची टेस्ट बॅलन्स होण्यासाठी यामध्ये 4 चमचे टोमॅटो सॉस ऍड केला. तर हे प्रत्येक सॉसचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार थोडंफार कमी किंवा जास्त वापरू शकता. आता मी यामध्ये अर्धा कप पाणी ऍड केलं आणि या ग्रेव्हीला एकसंधपणा किंवा थोडासा दाटसरपणा येण्यासाठी यामध्ये कॉर्नफ्लॉवरची स्लरी ऍड करायची. तर मी येथे एका बाउलमध्ये 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलं आणि यामध्ये पाणी घालून पातळ अशी स्लरी बनवून घेतली आणि ही स्लरी या सॉस मध्ये ऍड केली. तसेच 2 चिमूट रेड फूड कलर ऍड केला. तर कलर नाही वापरला तरीही चालू शकतं, पण मंचुरियन दिसायला खूप छान दिसते म्हणून मी थोडासा कलर वापरला आहे. त्यानंतर 1 चमचा विनेगर, अर्धा चमचा काळी मिरी पावडर आणि अगदी थोडंसं मीठ घालायचं. कारण मीठ आपण मंचुरियनच्या बॉल्स मध्ये घातलं आहे, शिवाय सॉस मध्येही मीठ असतं. त्यामुळे अगदी थोडंसं मीठ घालायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता या तयार ग्रेव्ही मध्ये चायनीज सेंटरवर किंवा रेस्टॉरंटमध्ये अजिनोमोटो वापरला जातो. यामुळे चायनीज पदार्थ खूप जास्त टेस्टी आणि स्वादिष्ट बनून तयार होतात. पण हा अजिनोमोटो तब्येतीसाठी खूप हानिकारक असतो. यामुळे शरीरातील हाडे ठिसूळ बनतात. त्यामुळे चायनीज पदार्थ शक्यतो घरीच बनवून खाल्लेले बरे असतात. आता पहा, या तयार ग्रेव्ही मध्ये हे फ्राय केलेले मंचुरियन्सचे बॉल ऍड करायचे आणि हाय फ्लेम वरती फक्त 20 ते 30 सेकंद सॉसवाल्या ग्रेव्ही मध्ये मंचुरियन परतून घ्यायची. खूप जास्त वेळ परतायची नाही किंवा शिजवायची नाही, नाहीतर ग्रेव्ही मध्ये मंचुरियन मऊ पडते. आता सर्वात शेवटी टेस्ट साठी यावरती बारीक कट केलेली कोथिंबीर आणि बारीक कट केलेली कांद्याची पात ऍड केली आणि मस्त अशी सुपर टेस्टी चटकदार मंचुरियन बनवून तयार झाली आहे. ही अशी मंचुरियन बनवल्यानंतर खाऊन पोट भरतं पण मन काय भरत नाही.
नाही. तर ही मंचुरियनची रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक करा आणि कमेंट्स करून सांगायलाही विसरू नका कशी बनली आहे ते. चला तर परत भेटू अशाच नवनवीन पारंपरिक परफेक्ट रेसिपी घेऊन. तोपर्यंत बाय बाय.